मी बनवले होते अळूवडी। त्याच्यासाठी एका वाटीमध्ये चिंच भिजत घातलेली, 1 चमच गूळ घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या, 1 चमच जिरा आणि घेतलेला गूळ टाकून एकदम बारीक त्याची अशी पेस्ट तयार केली। पेस्ट तयार करून झाल्यावर एका बाउलमध्ये 3 मोठे चमच बेसन पीठ घेतलं। बेसन पिठामध्ये मी 1 चमच हळदी पावडर, 1 चमच धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ मी 1 ते 1.5 चमच टाकलं होतं। त्यानंतर थोडीशी काश्मीरी लाल मिरची आणि जे मी वाटण बनवलं होतं मिरची आणि लसूणचं ते त्याच्यामध्ये ॲड केलं। 1 लिंबू पिळलं। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी 1 चमच सफेद तीळ आणि जो चिंचेचं पाणी बनवलं होतं ते टाकून एकदम असं मीडियम बॅटर तयार केलं, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही। नंतर 1 बाय 1 मी पानांवर पीठ लावत गेले। 1 पान सरळ, 1 पान उलटं असं करत करत मी 6 ते 7 पानांचा थर बनवला आणि त्याच्यावर नंतर सर्व पानांचे मी कॉर्नर दोन्ही साईडनी फोल्ड करून घेतले आणि त्याची घट्ट असं रोल बनवायला सुरुवात केली। रोल बनवताना आपला रोल सुटू नये म्हणून त्याच्यावरही थोडं थोडं मी पीठ लावत गेले, तुम्ही बघू शकता। आणि एकदम घट्ट असा मी रोल बनवला। छानपैकी माझ्या जवळजवळ ह्याचे 4 रोल तयार झाले होते। ते सर्व तयार झाल्यानंतर मी स्टीमरमध्ये हे स्टीम करण्यासाठी ठेवलं। जास्तीत जास्त मी 15 मिनिट ते स्टीम केलं। 15 मिनिट स्टीम झाल्यानंतर वडी जेव्हा आपली थंड होते, तुम्ही बघू शकता एकदम असा पिवळासर कलर आलेला असतो। थंड झाल्यानंतर तिच्या मी बारीक एकदम कापा केल्या। कापा करून झाल्यानंतर पॅन गरम केला, त्याच्यावर तेल टाकलं। तुम्ही हे तळू शकतात, मी भाजून घेतलं आणि 1 बाय 1 सर्व ज्या वड्या आहेत त्या त्याच्यामध्ये टाकून छान अशा लालसर खरपूस कलर येईपर्यंत मी एका साईडनी भाजल्या आणि सेम दुसऱ्या साईडनी मी तसंच भाजून घेतलं। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, एकदम टेस्टी आहे आणि झटपट होणारी आहे।